स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बेकरी स्टाईल मावा केक बनवणार आहे. हा केक खूपच स्पॉन्जी, जाळीदार आणि एकदम मऊसूत असा तयार होतो. बेकरीपेक्षा निम्म्या किमतीत हा आपला केक तयार होतो. बड्डेला किंवा ॲनिव्हर्सरीला किंवा 31ला किंवा न्यू इयर पार्टीला आपण केक हा बाहेरून आणतोच. मग चला ह्या न्यू इयर आणि 31ला आपण घरच्या घरी हा केक तयार करूया. हे बघा किती मस्त आपला केक तयार झालेला, स्पॉन्जी एकदम जाळीदार असा. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. त्याला आतल्या बाजूने तूप लावून घेणार आहे या पद्धतीने. त्यानंतर थोडासा मैदा घालायचा आहे आणि सर्व बाजूने हा मैदा पसरवून घ्यायचा आहे. डब्यामध्ये ग्रीस करून घ्यायचा आहे हा डबा, म्हणजे आपला केक बेक झाला की एकदम अलगद असा निघून येईल, डिमोल्ड होईल. आता एक पातेलं घेतले, त्यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर घातलेली. 1 वाटीला 1 चमचा कमी एवढी मी पिठी साखर घातलेली आहे. त्यानंतर तूप घालायचं आहे. 2 ते 3 चमचे दही घातलेलं आहे. दही ताजं घेतलेलं आहे मी, आंबट दही घ्यायचं नाही. त्यानंतर बीटरने आपण हे बीट करायचं आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर येईल या पद्धतीने आपण हे बीट करून घ्यायचं. केक हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूपच आवडतो. पण आता थंडी चालू आहे, मग अशा वेळेस आपण आईस केक नाही खाऊ शकत. मग आपण मावा केक घरीच बनवायचा आहे आणि ही रेसिपी 100% नो फेल रेसिपी आहे, तर तुम्हीही ट्राय करा. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे बीट झालेलं आहे, एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे या मिश्रणाला. आता आपण यामध्ये मावा म्हणजेच खवा घालायचा आहे. अर्धा खवा मी आत्ता घालणार आहे आणि अर्धा साईडला ठेवायचा आहे. सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. खवा घातल्यानंतर सुद्धा आपण हे बीटरने व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. आता हे चांगलं बीट झालेलं, एकदम क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते आहे बघा, एकदम मस्त असं झालेलं आहे आपलं बीट करून. आणि हा केक माझ्या मुलांना तर खूपच आवडला. मुलांनाच काय, मलाही हा केक खूपच आवडला. असंही मला जास्त क्रीमवाले केक आवडत नाहीत, साधेच केक आवडतात. त्यानंतर एक चाळणी घेतली, त्यामध्ये 1.5 वाटी मी मैदा घेतलेला आहे. पुन्हा 1 चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. बेकिंग पावडर घालायची आहे आणि बेकिंग सोडा घालायचे. त्यानंतर हे चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे चमच्याने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. गोलाकार चमचा फिरवायचा आहे, मध्ये कट करायचं. या पद्धतीने व्यवस्थित आपण हे एकत्रित करून घ्यायचं. एकाच दिशेने हे मिक्स करायचं आहे, एकत्रित करायचं आहे. आता आपण यामध्ये दूध घालायचे. दूध मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे, पण सर्व न घालता गरजेनुसारच घालायचं आहे, एकदम न घालता. आणि व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे हे मिश्रण. दुसरीकडे आपण गॅसवर प्रीहीट करायला पातेलं ठेवलेले. पातेल्यामध्ये आपण हा केक बनवणार आहे. अजून मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून थोडं अजून मी दूध घालणार आहे यामध्ये. एका अर्ध्या वाटीतलं साधारणतः 2 चमचे दूध राहिलेलं आहे, नाही तर सर्व दूध आपण त्यामध्ये घातलेलं आहे. दुधाचं प्रमाण मैद्यावर राहू शकतं, मैदा जुना असला तर दूध जास्त लागेल. त्यानंतर पुन्हा एकत्रित करून घ्यायचं आहे आणि राहिलेला खवा आपण त्यामध्ये आता मिश्रणामध्ये घालायचं आहे. खवा घातल्यावर पुन्हा आपण हे मिश्रण व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घ्यायचं. बेक करताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे.
जर तुम्हाला केकमध्ये ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही या मिश्रणामध्ये ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत. मला प्लेनच आवडतो म्हणून मी आत्ता घातलेली नाही. वर फक्त गार्निशिंगला घालणार आहे. तुम्हाला जर आवडत असले तर ह्या मिश्रणामध्ये घालायचे आणि पुन्हा एकत्रित करून आपण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. या पद्धतीने एवढं दूध राहिलेलं आहे. त्यानंतर थोडंसं टॅप करून घ्यायचं हे भांडं आणि चमच्याने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे हे मिश्रण. पुन्हा टॅप करायचे. आता प्रीहीट झालेल्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण ठेवायचं आहे बेक करायला. इथे तुम्ही बघू शकता मी स्टीलच्याच पातेल्यामध्ये बेक करणार आहे. खाली स्टँड ठेवलेला आहे. आता यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनटं होऊन द्यायचं आहे. 20 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आता आपण ड्रायफ्रूटचे काप यामध्ये घालायचे आहेत. जर आपण आधी ड्रायफ्रूटचे काप घातले असते तर केकमध्ये बसला असता, म्हणून 20 मिनटानंतर आपण यावर ड्रायफ्रूटचे काप घालायचे. तिथे मी बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. तुम्ही काजू, तुम्हाला जे आवडतील ड्रायफ्रूट ते घालू शकता. त्यानंतर पुन्हा हे आपण बेक करायला ठेवायचे झाकण ठेवून 30 मिनटं. टोटल आपल्याला 45 ते 50 मिनटं लागतात केक बेक व्हायला. झाकण काढून टूथपिकने या पद्धतीने चेक करायचे. टूथपिक एकदम क्लीन आली तर समजायचं आपला केक बेक झालेला आहे. जर समजा मिश्रण चिटकलं असेल तर अजून 5 मिनटं ठेवायचे आणि बेक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे. कडाही सोडलेल्या आहेत. आता थोडंसं थंड होऊन देणार आहे. ही रेसिपी 100% नॉफेल रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता आपला केक एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. साईडने कडाही सोडलेल्या आहेत. आता मी सुरीने ह्याच्या कडा सोडवून घेणार आहे. बाजारातनं विकत आणला मावा केक तर तो खूपच महाग असतो. घरच्या घरी आपण कमी किमतीत हा केक तयार करू शकतो. आता इथे मी डिमोल्ड करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये. मी तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त आपला एकदम स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे. मऊसूत असं जाळीदार जाळी किती मस्त सुटलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता मी तुम्हाला कट करूनही दाखवते. किती मस्त आपला केक तयार झालेला आहे. आणि या पद्धतीने ह्या मेजरमेंटने जर तुम्ही केक तयार केला तर एकदम अप्रतिम असा तयार होईल. चवीलाही खूप छान लागतो. आणि या पद्धतीने केक तयार करून तुम्ही हा केक सेलही करू शकता. एकदम परफेक्ट अचूक असं प्रमाण दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपला केक तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्जी मऊसूत असा. तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.